नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघत आहे फोटोकॉपीसाठी कसं अप्लाय करायचं किंवा रिचेकिंगसाठी अप्लाय कसं करायचं. त्यासाठी तुम्हाला MSBTच्या साईटवरती जायचं आहे. या साईटवरती आल्यानंतर बघा इथे एक्झामिनेशन टॅबमध्ये इथे जसं दिसते खाली तुम्हाला व्हेरिफिकेशन रिअसेसमेंट विंटर 2024 एक्झाम. तर याच ठिकाणी काय येईल तुम्हाला व्हेरिफिकेशन रिअसेसमेंट विंटर 2025 सॉरी विंटर नाही येणार, त्या ठिकाणी समर 2025 एक्झाम असं लिहून येईल. त्या लिंकवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. ओके, आता अजून लिंक ॲक्टिवेट झालेली नाही आहे, तर उद्या होईल. 23 तारीख दिलेली आहे तिथं. या ठिकाणी बघा व्हेरिफिकेशन लॉग इन दिसतंय तुम्हाला. या ठिकाणी व्हेरिफिकेशन लॉग इनवरती क्लिक करायचं. या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे, तुमचा युजर नेम, पासवर्ड आणि कॅप्चा इथे टाकायचा आहे आणि लॉग इन करायचं. त्यानंतर तुम्हाला युजर नेममध्ये तुमचा एनरोलमेंट नंबर टाकायचा आहे. फॉर एक्झाम्पल म्हणून या ठिकाणी एका स्टुडंटचा आपण टाकतोय. त्यानंतर पासवर्ड जो आहे तो पासवर्ड तुम्हाला कॉलेजमधनं मिळणार आहे. तो कॉलेजमधला पासवर्ड तुम्हाला त्या ठिकाणी टाकायचा आहे. त्यानंतर व्हॅलिडेशन कोड जो आहे आलेला तो तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे. त्यानंतर लॉग इनवरती क्लिक करायचं. लॉग इन केल्यानंतर या ठिकाणी वरच्या साईडला 3 नंबरची लिंक आहे, व्हेरिफिकेशन विंटर 2023. याच्यानंतर बघा व्हेरिफिकेशनमध्ये 2 ऑप्शन आहेत, ऑर्डिनरी आणि फोटोकॉपी. ठीक आहे, तर ऑर्डिनरी व्हेरिफिकेशन म्हणजे काय, तर त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर बघा फिल OV फॉर्म, त्याच्यावरती क्लिक करायचं. तुमचे जेवढे सब्जेक्ट असतील त्या सेमिस्टरवरती क्लिक करायचं आहे तुम्हाला ज्या फॉर्म. तर या ठिकाणी एका स्टुडंटला EMDला किती मार्क आहेत, तर 16 मार्क्स आहेत, बरोबर. तर 16 मार्क्सला जर अप्लाय करायचं असेल तर सबमिट अँड कन्फर्मवरती क्लिक करायचं आहे. बट आपल्याला व्हेरिफिकेशन करायचं नाही, ऑर्डिनरी कोणतं करायचं आहे, फोटोकॉपी. म्हणून आपण परत वापस जातोय, फोटोकॉपी व्हेरिफिकेशनवरती क्लिक करतोय. परत फिल PH फॉर्म, त्यानंतर जे सेमिस्टर पाहिजे त्या सेमिस्टरवरती क्लिक करतोय, जो सब्जेक्ट पाहिजे त्या सब्जेक्टवरती क्लिक करतोय आणि क्लिक केल्यानंतर बघा या ठिकाणी फीस तुम्हाला 300 रुपये दिसेल. त्यानंतर सबमिट अँड कन्फर्मवरती क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे तुमचा फॉर्म जो आहे तो भरला जाईल. ठीक आहे, आता फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तर त्याची प्रिंट काढायची. प्रिंट कशी काढायची, तर क्लोज बटनवरती जायचं, क्लिक करायचं आणि या ठिकाणी बघा प्रिंट म्हणून ऑप्शन येईल, है ना. तर त्यावरती क्लिक करून तुम्हाला फॉर्म जो आहे तो Ctrl+P करून तुम्ही तो फॉर्म सेव्ह करू शकता किंवा डायरेक्टली प्रिंट काढू शकता. ही प्रिंट आणि तुम्हाला जी फीस आहे ती कॉलेजमध्ये सबमिट करायची आहे. एवढी सिंपल मेथड आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. आय होप तुम्हाला समजलं असेल. तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.